कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आमच्या 2 दिवसाचा शिगमोत्सव साजरा झाला आणि त्या शिगमोत्सवाला आम्ही गेलो तिकडे. तर पहिला मी व्हिडिओ केला आहे अपलोड. तर हा दुसरा मी व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या दिवशी तिकडे मंदिराच्या इथे जातात. तर दुसऱ्या दिवशी पण भरपूर अशी मजा असते. तर कोकणात अनेक ठिकाणी अशी जी गावं आहेत ना, तिथे वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो, होळी उत्सव. तर आमच्या गावात असं वेगळेपण म्हणजे पूर्ण गावातल्या वाड्या, जेवढ्या गावात वाड्या आहेत ना, त्या गावातल्या सगळ्या वाड्या तिथे मंदिराच्या इथे जमतात आणि पूर्ण नाचत गात मंदिराकडे इथली प्रत्येक वाड्यातली माणसं लोक. तर मित्रांनो, कोकणात अनेक वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. तर आमच्या गावात इथे पूर्ण जनसागर आपला जो लोक आहेत आमच्या गावातली, ती लोक पूर्ण मंदिराच्या इथे जमतात आणि मोठा असा कार्यक्रम होतो. वेगवेगळ्या गावात वेगवेगळी मंदिरं आहेत आणि वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारे आपला सण साजरा केला जातो. तर आमच्या गावात पण अशी वेगळेपणाची प्रथा आहे आणि 2 दिवस हा साजरा केला जातो. 2 दिवस साजरा केला जातो होळी उत्सव, होळी शिगमोत्सव. तर बघा व्हिडिओ. मंदिराकडे जायला भरपूर अशी दुसऱ्या दिवशी गर्दी असते आणि मजा मस्ती असते. नाचत गात मंदिराकडे आमची प्रत्येक गावातल्या वाड्यातल्या लोकांबरोबर नाचत गाजत जातो आम्ही आणि खूप मजा येते तिकडे. तर मी कोकणातला असल्यामुळे इकडचा कोकणातला शिगमोत्सव कसा असतो आमच्या गावात, तर तो थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. खूप मजा मस्ती असते, नाचत गात मंडळी कोकणात आमच्या गावातील मंडळी मंदिराच्या इथे जमा होतात. पूर्ण वाड्यातनं मंदिराकडे लोक जमा होतात. तर बघा व्हिडिओ, तुम्हाला आवडेल. तर पुढे आता आपण थेट मंदिराच्या इकडे जातानाची जे मी शूटिंग केलं आहे, जे मी दाखवतो आहे तुम्हाला. तर मंदिराकडे जातो आहे आता. मंदिराकडे ह्या कपड्यात जाणार नाही, तिकडे गेलो तर रंगून टाकतात, भयानक रंगवतात. खूप मजा मस्ती असते आणि मी कोकणातला असल्यामुळे हा दाखवा असं वाटला आमच्या गावातला शिगमोत्सव मला. तर नक्की तुमका आवडतो व्हिडिओ. बघत राहा कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन येईल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आता आपण थेट मंदिराकडची जी शूटिंग केलं आहे ती दाखवते तुमका. आणि आमच्या गावात कसं साजरा होता शिगमोत्सव, होळी उत्सव, तो दाखवते तुमका. तर आता मी घराकडे असं आणि खावट्यावर उभं असं. इकडे अगदी 5 मिनिटावरती आमची बाजारपेठ असा आणि आमचा परडा असा. तर बघत राहा व्हिडिओ. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर नवीन कोणी गेला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करू विसरू नका. चला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं मी स्वागत करते कोकणची सावली यूट्यूब चॅनलवरती. आणि इथे रस्तावाडी असा आहे आणि रस्तावाडीच्या इथे रिक्षा स्टँडच्या इथे इकडच्या वाडीतले काही मंडळी येतात आणि पुढे इथे राऊळ कुटुंबियांची घरं असतात. तिकडे राऊळ कुटुंबियांच्या घरी इथे येऊन काही वादनाचा कार्यक्रम करतात आणि मोठ्या संख्येने मित्रांनो पुढे गर्दी होता. तर राऊळ कुटुंबियाच्या घराकडे थोडं इथे नाचगाणं झाल्यानंतर पुढच्या मार्गस्थ होतात इथनं. तर आपल्या कोकणात मित्रांनो अनेक रूढी परंपरा असतात आणि ते रूढी परंपरा जपत असताना गावातले गावकरी मंडळी आणि गावातले युवा पिढी घेऊन मोठ्या संख्येने सण उत्सव साजरे करत असतात. आणि अशा आमच्या कोकणात आमच्या गावात वेगळेपणाची ही होळी खेळली जातात आणि मोठ्या संख्येने इथे जमा होतात सगळेजण आणि नाचत गातात 2 दिवस ही होळी मोठ्या आनंदात उत्साहात साजरी केली जातात. तर पहिल्या दिवशी तेवढी गर्दी नसता आणि पहिल्या दिवशी जो पण व्हिडिओ मी तुमका दाखवलं आहे, तर दुसऱ्या दिवशी जो व्हिडिओ असा आणि इथे राऊळ कुटुंबियांच्या घराकडे इथे छान असो नाचगाण्याचा कार्यक्रम करतात. आणि मित्रांनो, माझा लहानपणी इकडेच गेला असा आणि इथे बघून गेल्यात तर कोकणात जे जुनी जाणकार माणसं असतात ना, त्यांच्यानी जे रूढी परंपरा जपले त्यातली ती परंपरा असं म्हणूया आपण. आणि इथे ह्यो माडांच्या झापळ्यांचो
घोडं बनवलं जातं असं, आणि तो नंतर मग खांद्यावर लटकवून नाचत गात पुढे हे जुने जाणकार मंडळी जात असतात. तर इथे घोडं बनवलं जातं इथे झापळ्यांचं. तर इथे थोडा वेळ नाचगाणं झाल्यानंतर पुढे जातात. तर राहुल कुटुंबियांची घरं असतात आणि तिकडेच ही देवळी असा. तर इथे थोडं वेळ नाचल्यानंतर मग पुढच्या वाडीकडे म्हणजे पुढच्या होळीकडे निघतात, इथे होळी प्रदक्षिणा करून. तर आता इलो असं आम्ही रस्तावाडीच्या इथे, आणि रस्तावाडीत पुढे इथे एक होळी असं, आणि इथे एक होळी तिका प्रदक्षिणा करून नंतर मग पुढच्या ठिकाणी पुढच्या वाडीत निघून जातात, आणि इथे थोडा वेळ नाचतात. तर मित्रांनो, आपल्या कोकणात अनेक रूढी परंपरा परंपरेप्रमाणे चालत दिलेले असतात, आणि आपल्या तळ कोकणात अनेक अशी मंदिरं असतात. ती मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवक म्हाका नक्कीच आवडत, आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमका व्हिडिओ दाखवत आहे. तर आपल्या तळ कोकणात अनेक अशी रूढी परंपरा असतात आणि अनेक गावं असतात ज्या ठिकाणी आपण वेगळेपणाची होळी बघत असतो, ऐकत असतो. आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक होळी तुम्ही बघत असतात. तर आमच्या गावातली ही वेगळेपणाची होळी प्रत्येक वाडीतली मंडळी एकीन आणि श्रद्धाभावनेने या होळीचो सण साजरा करत असतात, आणि इथे आपल्या तळकोकणात अनेक रूढी परंपरा असतात. तर इथे या मंदिराकडे जात असताना मित्रांनो, इथे या घराकडे थोडा वेळ थांबल्यानंतर, इथे थोडा वेळ नाचल्यानंतर इथली गावातली मंडळी जी असतात ती सगळी पुढच्या वाडीकडे निघतात, एक पुढच्या होळीक प्रदक्षिणा करून. इथे एक होळी असतात, त्या होळीक प्रदक्षिणा करून मग पुढे निघून जातात. तर मित्रांनो, हे जनसागर दिसता आज शेवटचा दिवस, आणि दुसऱ्या दिवशी होळीक असंख्य अशी लोक इथे येतात, आणि मुंबईकर तर आवर्जून या होळीक येतात आणि मजा मस्ती करून नंतर मग आपल्या परतीच्या प्रवासात निघून जात असतात. आणि इथे बघितल्या तर जनसागर दिसतं, आणि इथे बघितल्या तर ही होळी असं, आणि या होळीक प्रदक्षिणा करून नंतर मग पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होतं तिथले गावातली लोक. आणि इथे आमच्या बाजूनच अगदी हायवे जाता असा, आणि आता आपण इलो असो महापुरुष देवस्थानाच्या इथे, आणि महापुरुष देवस्थानाच्या इथे ही होळी दिसता तुमका. आणि ह्या होळीकडे इथे थोडा वेळ नाचगाणं झाल्यानंतर मग पुढच्या होळीकडे निघून जातात. तर मित्रांनो, कोकणात अनेक रूढी परंपरा जपत असताना गावातली गावकरी मंडळी, युवा मंडळी घेऊन अनेक असे उपक्रम गावात साजरे करत असतात. आणि आपण बघ गेलं तर कोकणात अनेक असे होळी उत्सव असतात, आणि ते प्रसिद्ध होळी उत्सव त्यातलं योग आमचो असा. आणि इथे बघ गेला तर महिला वर्ग तुमका दिसतात, आणि अगदी आवर्जून या होळी उत्सवात उपस्थिती आपली ठेवतात, आणि हे होळी उत्सव साजरा होत असतात. तर मित्रांनो, उंच दिसता तुमका ही ती होळी असा, आणि इथे महापुरुष देवस्थानाच्या इथे असलेली होळी तुमका झेंडा पताका दिसता, आणि उंच असलेली ही होळी. आणि इथे काही मंडळी बसलेतात, गावातले पोरगे बसलेत, आणि पाठी बघितलं तर ही भाजीची बाग असा, भाजीचो मळो असा, आणि ते असंख्य संख्येनं पुढे गर्दी वाढत जाता. आणि तिथे थोडा वेळ नाचल्यानंतर मग पुढे निघून जातात. तुमका खांद्यावर लटकत दिसलेली झापळे दिसतात ना, ते का घोडं बोललं जाता, आणि तो घोडं नाचत वाजत गाजत घेऊन जात असतात मंडळी.
तर आता मित्रांनो पुढे निघताना महिला वर्ग पाठोपाठ येत असताना आणि छान असो सोहळो ह्यो धुलीवंदनाचो होळी उत्सवाचो साजरो आमच्या कोकणात आमच्या गावात होता। आणि महिला वर्ग इथे दिसतात तुमका मोठ्या संख्येने, पुढे पण मोठी संख्या वाढता। आणि जर देवळाकडे बघ गेला तर काळोख होता जावक। आणि इथून खाली उतरल्यानंतर हे बघा तुमका बाजूक दिसताना जो हायवे असा, आणि हायवे अगदी जवळच असल्यामुळे ना इथून भरपूर अशा गाड्या दिसतात तुमका जाताना वरून। आणि शेतीच्या मळ्यातनं असे लोक खाली उतरतात आणि पुढच्या वाडीक जाऊन भेटत असतात। तर दरवर्षी मोठ्या संख्येने ही गर्दी वाढतच असता। आणि मुंबईकर तर रीग लावतात होळी उत्सवात कोकणाकडे येऊक आणि कोकणात होळी उत्सव साजरा करत असतात। तर मित्रांनो इकडे पुढे ह्या वाडीकडे इथे येल्यानंतर इथे थोडं नाचगाण्याचा कार्यक्रम होता। आणि मग पुढच्या ठिकाणी मग निघून जातात। आणि पुढे खाली खूप असे वाडी असतात आमच्या गावात। आणि वाडीतल्या प्रत्येक वाडीतनं मंडळी देवळाकडे येण्यासाठी निघतात। तर आता बघत असतात तर एक वाडी असं, आणि ही वाडी भेटतात एक ढोलवाला असता आणि तो ढोल घेऊन येता प्रत्येक वाडी। ज्यावेळी एक वाडी पुढे सरकता त्यावेळी एक वाडी त्यांका नेऊ अशी पुढे येता। आता ह्यांच्याबरोबर ही पण वाडी आता पुढे निघून जातली। तर प्रत्येक वाडी एक भेटत जाता आणि लोकांची संख्या वाढत जाता। तर मित्रांनो आमच्या गावात अनेक रूढी परंपरा जपत असताना युवा मंडळी मोठ्या आनंदानं उत्साहानं आणि मोठं असो सहभाग दाखवत असतात। आणि आपल्या आता कोकणात बघ गेलात तर प्रत्येक गावात वेगवेगळा होळी उत्सव साजरा केला जातो। आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेने होळी उत्सव आमच्या कोकणात प्रसिद्ध असतात। आणि तशीच एकीच्या भावनेने योग केलेलं सोहळं आमच्या गावातलो। आणि या गावात अनेक असे स्पर्धा होतात, सामाजिक नाटकं वगैरे असं सगळा इथे एकांकिका स्पर्धा म्हणा प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवणारा आमचो यो गावातल्या लोकांचो जनसागर असा। आणि इथे आल्यानंतर काही थोडा वेळ इथे नाचगाणा होता। तर मित्रांनो थोडं मोठंच बनवलंय कारण व्हिडिओ, कारण प्रत्येक जण दिसाक होय असा आणि असं माका तर वाटतं, कारण खूप मोठं जातलो असतो। 45 मिनिटाचा व्हिडिओ झालेलो, पण मी थोडं एडिट करून नंतर मग टाकलंय व्हिडिओ। तर बाकीचे जर फुल व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या नक्कीच फेसबुक पेजला भेट द्या, कोकणची सावली या। तर तिकडे पण मी काय व्हिडिओ हे असत ना ते टाकतलंय। तर मित्रांनो इथे पुढे गेल्यानंतर ना इथे खाली उतरतात मंडळी आणि पुढच्या वाडी एक निघून जातात। पुढची वाडी असा आणि इथे बघितलं तर प्रत्येक वाडीतले ढोल असे मिळून मोठी गर्जना करतात पुढे मंदिराच्या इथे। आणि इथे पाठीमागे महिला वर्ग येतात। पूर्ण शेतीचं मळं असल्यामुळे ना इथे वाट काढत पुढे जातात आणि इथे थोडा वेळ येऊन नंतर मग इथे थोडा वेळ नाच गाणं करतात। तर इकडच्या वाडीतले काही महिला मंडळ असत ते उत्साहानं सोहळं होली उत्सव शिमगोत्सव बघू येतात दरवर्षी।
मित्रांनो, कोकणातल्या माणसात आणखी काय 2 दिवसच हे म्हणा एक सवडीचे भेटत असतात, आनंदाचे भेटत असतात आणि आनंदाच्या क्षणी प्रत्येकजण आनंदात प्रत्येकाच्या सामील होत असतात. आणि आपल्या तर कोकणात अनेक असे गावं असत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरेप्रमाणे गावातली गावकरी मंडळी, जुने जाणकार मंडळी परंपरा जपत असतात. आणि आपल्या तळकोकणाचं नाव मोठ्या संख्येने 7 समुद्र पार नेत असतं. तर आमच्या गावात अशीच ही परंपरा वेगळेपणाची प्रत्येक वाडीत भेटल्याशिवाय जाणंच नाही. आणि प्रत्येक वाडीत भेटल्यानंतरच मग पुढे सरकतात. आणि रवनाथ देवालय असा आमचा मंदिर असा, त्या ठिकाणी जमा होतात सगळेजण. तर आता पुढे बघितलं तर पुढची वाडी पण तुमका दिसतली असा. हे बघा, ही वाडी येता आणि इकडची जी मंडळी असत, मायापूर्वचारी मंदिराच्या इकडची जी मंडळी असत ना, ती सगळी पुढे सरकतात आणि अशी मधून हायवेच्या इथून अशी इथे येऊन भेटतात. तर पुढे असा नंतर मग पुढे मंदिराकडे निघून जातात. तर हे बघा, बच्चे कंपनी आणि युवा मंडळी असत आणि युवा मंडळी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग दाखवत असतात आमच्या गावात. आणि मोठे स्पर्धा आमच्या गावात होत असतात. सामाजिक नाटकांचे म्हणा, एकांकिका स्पर्धांचे म्हणा, क्रिकेटचे म्हणा. तर मित्रांनो, पुढे गेल्यानंतर माळीचं घर म्हणून असं, आणि माळीच्या घराच्या इथे ना मोठा माळीचा घर असा आणि तिथे मोठं असो गणपती पूजन केलं जातं. मोठो गणपती असता आमच्या गावातलो मोठो गणपती माळीच्या घरातलो असा प्रसिद्ध असा. आणि बरीच वर्षाची परंपरा असलेलो यो गणपती पूजन केलं जातं या माळीच्या घराच्या इथे. आणि इथली पूर्ण मंडळी असत ते प्रत्येक वाड्यातला भजन या माळीच्या घराच्या इथे होता. आणि इथून ही मंडळी असत ती इकडे भेटल्यानंतर मग पुढे मंदिराकडे निघून जातात. तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवतो आहे व्हिडिओ तुमका. आणि प्रत्येक गावातले व्हिडिओ आता तुमका दिसत असतील यूट्यूबवरती. आणि तसंच मी माझं एक छोटासा प्रयत्न केला की माझ्या गावातलं उत्सव दाखवण्याचा. तर ही काही युवा वर्ग मंडळी पुढे ह्या मंडळींका इकडच्या मंडळींका भेटतात आणि नंतर मग पुढे निघून जातात. तर मित्रांनो, आता मंदिराच्या इकडे आम्ही पुढे गेलेलो असो. आणि मंदिराकडे गेल्यानंतर इथे असंख्य असं जनसागर तुमका दिसता असा. हे बघा, ही तर तुमका एवढी दिसता, पण मंदिराकडे जर बघू गेला तर भरपूर अशी गर्दी होता. हे बघा, आता हळूहळू गर्दी वाढायला लागली असं. आणि मंदिराकडे गर्दी होता. आणि ते पुढे बघितलं तर माळीच्या घराच्या इथे आम्ही गेलो असो. आणि माळीचा घर म्हणून गणपतीसाठी प्रसिद्ध असलेला मोठा घर असा, अनेक कुटुंबांचा एकत्रित असलेला घर असा. आणि हा बघा, इथे माळीच्या घराच्या इथे गेल्यानंतर इथे पुढे 2 मिनिटावर मंदिर असा. आणि इथे आल्यानंतर थोडा वेळ
नाचल्यानंतर पुढे निघून जातात. तर हे माळीचा घर असा आणि इथे पिक्चराची शूटिंग वगैरे भरपूर झालेली असं आणि अनेक पिक्चर असे इथे शूटिंगसाठी इलेले असतात आणि इथे शूटिंग झालेली असतात. आता प्रत्येक गावागावी शूटिंग खाली उतरतात इकडे आणि आमच्या गावाची वेगळे पण म्हणजे आमचा गाव सामाजिक नाटक एकांकिका यासाठी असा आणि नाटक एकांकिका स्पर्धा असे होत असतात. तर मित्रांनो पुढे बघितलात तर इथे तुमका जनसमुदाय दिसता आणि पूर्ण गर्दी होता मंदिराकडे आणि मोठ्या संख्येने गर्दी होता. आता इथे थांबल्यानंतर गावकरी मंडळी जे असतात ते इथल्या लोकांका नेऊक येतात आणि ढोल पाठवतात आणि ढोल पाठवल्यानंतर मग इथून मग पुढे मंदिराकडे जातात सगळेजण. रवनाथ देवाचा मंदिर इकडे असा आणि तो गेला तरी बघ इथे मंडळी नाचत गात पुढे सरकतात. आणि मित्रांनो इथे आग पेटवली जातात आणि आगीवरनं उड्या मारत पुढे निघून जातात. आगीवरून उडी मारत सगळेजण पुढच्या मंदिराच्या इथे जमतात. हे बघा जनसागर किती असा बघा. तरी लवकर येऊ नाही त्याच्यामुळे तुमका तर संध्याकाळ झाली आणि काळोख पण पडला त्याच्यामुळे दिसत नसत. पण याच्या अगोदर पण काही वेळा सगळी मंडळी लवकर येतात आणि मंदिराकडे. तर मित्रांनो मोठ्या संख्येने इकडे उपस्थिती लोकांची असते आणि इथे मेन होळी असतात जी रवनाथ देवाच्या समोर असलेली मेन होळी ती इथे येल्यानंतर पूर्ण सगळं गाव प्रदक्षिणा करून नंतर मग मंदिरात एक प्रदक्षिणा करून नंतर मग पूर्ण गाव आपापल्या घरी निघून जातात. तर मित्रांनो अनेक रूढी परंपरा आमच्या कोकणात असतात आणि म्हाका मंदिरा कोकणातली जिथे जिथे जाऊक शक्य होत तिथे ती मंदिरां दाखवूक आवडतील तुमका. तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असात तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. पुढे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमका भेटत जातील. तर आपण या तळ कोकणातल्या सुंदर अशा गावातला सुंदर असो शिमगोत्सव दाखवण्याचा माझा एक प्रयत्न. तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.